खाल्लं का नाही एक नंबर. पोरांना गळा बिळा पकडतं का नाही, एकदा खाल्लं का नाही ते डॉक्टरकडे जायचंच नाही. मित्रांनो, हे कोकणच्या यात्रेमध्ये मधल्या गल्लीतला हा बाजार आहे जो आपण आता तुम्हाला दाखवतोय. हे बघा, इकडचं प्रसिद्ध पेय असं ते उसाचा रस आणि तुम्हाला जागोजागी पाहायला मिळतील त्या अशा ह्या कलिंगड त्या गाड्या. ही यात्रेतली ही जी शॉपिंग असते ते वेगळीच असते बघा. कैसा है प्लेट? कौन सा? ये वाला 350 का 6. 350 का 6. अच्छा. तर मित्रांनो, इकडे यात्रेमध्ये तुम्हाला अशा प्लेट्स पण बघायला मिळतील. ये बाउल कैसा है? 120 का 6. 120 का 6. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, हे कोकणनगरच्या यात्रेमधला आपण आता भांड्यांच्या गल्लीतला आढावा घेणार आहोत. भांड्यांच्या गल्लीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे यात्रेत भांडे भेटतात आणि कोणकोणत्या स्वरूपाचे भांडे असतात, पूर्वीच्या काळची भांडी कशी होती तेही आपल्याला यात्रेमध्ये बघायला मिळतं. तर चला आपण आता भांड्याच्या गल्लीमधला पूर्ण आढावा घेऊया आणि कोणकोणती भांडी भेटतात ते पाहूया. चला. इसको क्या बोलते हैं भाई? इसको बेलना बोलते हैं. बेलना. बेलना कैसा है वो? ये 50 का है. 50 का है. कितने साल से आता है यात्रा में? ये इधर 8 साल हुआ हमें करना. 8 साल हुआ. क्या क्या है तेरे पास, जरा बता फटाफट. हमारे पास अभी थाला है. हाँ, इधर से इधर. हाँ, ये प्लेट खाली है. 50 रुपए में ये. 50 रुपये. 50. अच्छा. इसका 50 लगा और इसका 100 रुपये जोड़ी लगाता है. 100 रुपये जोड़ी. हाँ, जर्मन का है, एकदम छान है माल, जाड़ा है. ओके. ये पूरा सब ये 300 रुपये में लगाते हैं. 5 है. अच्छा. 300 रुपये में लगाते हैं. हाँ, 300 रुपयाला पूर्ण सेट आहे हाँ, तो. पूरा सब. हाँ. ये दत्तात्रय 100 लोखंडे रुपये म्हणून में आहे. त्याचं सर्च मार. ये बघते ते 100 रुपये जोड़ी. 100 रुपये जोडी. ये तांबी ये परात का अच्छा. चिक्की वाला. हां, 100 रुपये. 100 रुपयाला. ओके, ठीक आहे. तवा घ्या, मोठा घ्या, पतला घ्या. हां. मोठा घ्या 250 रुपये, पतला घ्या 150 रुपये. हमारा कुटनी घ्या, फिरका घ्या, सगळं बेलन घ्या, सब आहे. ओके ओके. हां. चल. बघा मित्रांनो, इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तवे भेटतील. दादा नाम क्या है यूट्यूब? दत्तात्रय लोखंडे करके. ये तवा सब एक जैसा है की अलग अलग आहे? लोखंड बीडा. अच्छा, बिडाचं दाखव ना मला. बिडाचं दाखव कसं असतं. काय हे लोखंड आहे सगळं बी लोखंड. अच्छा, हे जे आहे ते लोखंडाचं हे आहे. बीडाचं आहे. दाखव जरा बिडाचं उचलून. बीडा. हो हो हो. हे बीडा. अच्छा, हे बिडाचे तवे आहेत. हे बीडाचं आहे. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಆಗತ್ತೆ ओके. आणि हे काय आहे? हे बघा. चुलवरच अच्छा, चुलीवर ठेवायचं. चुलवर. हां, अच्छा, चुलीवर ठेवायचं. ओके. हे कसं आहे? 50 रुपयाला. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे काय? आपली तवा. अच्छा. कसं भाऊ?
ठीक आहे, थँक्यू. बघ मित्रांनो, आता पुढे जाऊया आपण. नाव काय तुझं? नाव सांग. माझं नाव वेदाने. कुठून आला? मी मुंबईवरून आलाय. मुंबईवरून आला? अरे वा, मी पण मुंबईवरून आलो. चॅनल बघ आपला. मित्रांनो, तुम्हाला असे इकडे उलटाने भेटतील मोठे मोठे. हे बघा, त्या यात्रेमध्ये सगळी भांडी भेटतील तुम्हाला. चल पुढे जाऊया आपण, पुढेच जाऊया. खूप गर्दी आहे इथे. तुझ्याकडे शेवगा आहे? शेवगा 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 नाही पितळाचा आहे का तुझ्याकडे? अच्छा, हां. कितीचा आहे तो? 650 रुपये. 650 रुपयाला. हे बघा, इकडे तुम्हाला हे नारळ तोडायचं मशीन पण भेटेल. असं शेगडी, तवा. तवा कुछ अलग बताओ ना. तवा तो पूरा मालूम ही है. मित्रांनो, ह्या यात्रेत तुम्हाला आपण इकडे वर्षातून एकदा येतो, तर सगळं सामान आपलं इकडचे जे लोक असतात त्यांच्याशी ओळख झालेली असते. त्यांच्याकडे आपण पेटीमध्ये भरून असं सामान ठेवून देतो आणि वर्षभरानंतर आल्यानंतर ते त्याचं भाड्याच्या स्वरूपात पैसे घेऊन ते आपल्याला परत देतात यात्रेत. आणि यात्रेत वापरून झाले की परत आपण त्यांच्याकडे ठेवतो. त्यासाठी लागणाऱ्या ज्या पेट्या असतात त्या हे बघा इकडे भेटतात. त्या स्वरूपाच्या ह्या पेट्या असतात. तुम्हाला छोट्या मोठ्या वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला पेट्या पाहायला भेटतील. हे बघा, ते पण आहे. अशा पेट्या आहेत. हे बघा, पूर्ण तुम्हाला पेट्यांची लाईन बघायला मिळेल. इकडे हे सगळे भांडे. आणि इकडच्या जास्तीत जास्त यूज होणारी वस्तू म्हणजे कळशी. हे बघा, हे कळशा तुम्हाला उपयुक्त येतील. त्याही आपण इथे सोडून जातो, म्हणजे जे ठेवतात त्यांच्याकडे देऊन जातो. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला हे असं शेतीचं सामान आणि बैलांच्या वस्तू वगैरे भेटतील. हे बघा, मित्रांनो, यात्रेमध्ये ह्या एक साईडला भांड्याची दुकान आहेत, त्याच्या पुढच्या साईडला मोठ्या भांड्याची दुकान आहेत. जर तुम्ही यात्रेमध्ये मोठा कार्यक्रम करणार असाल, त्यासाठी लागणारे टोपं, त्यासाठी लागणारं साहित्य हे ह्या बाजारात तुम्हाला मिळू शकतं. यात्रेत खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या जरा जास्त असते, कारण त्यांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू भेटतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घ्यायच्या असतील तर हे दोन्ही मार्केट तुम्ही बघू शकता. आता आपण मोठ्या बाजारात जाऊया. हे जे समोर दिसतात हे तुम्हाला टोपं आहेत. बघा, दोघींना घेणार होतं तुम्हाला
हे कसं आहे कशासाठी वापरतात चिवडा अच्छा काय प्राइस आहे त्याची त्याची 600 रुपये सांगतात 550 550 रुपये लेणार आणि तुमच्याकडे जुन्यातली भांडी पण भरपूर आहेत काय ते जुन्या टाईपची भांडी ही पितळेची जुन्या टाईपची होय ते लई इथं होतं कर्नाटकमध्ये आमच्या अच्छा भरपूर भेटतात लोक घेतात लोक लई घेतात म्हणताना सांगायचं यात्रेमध्ये चालतात ते 900 रुपये किलो 1200 रुपये किलो अच्छा असं हे बघा घंटा इथेच असतात दरवर्षी काय नाव इंगळे हो इंगळे अच्छा कुठून कुठलं गाव जमखंडी जम्मू मी इथलेच जातात आणि मार्केट दरवर्षी इथेच दुकान असतं आपले व्हिडिओ संपूर्ण बघितले जातात लोक व्हिडिओ बघून येतील तुमच्याकडे हे बघा, तुम्हाला देवाच्या घंट्या नंतर डबे कसला माहितीये का पातळ असलेलं तो पूर्ण सेटच आहे का तसा लावलेला अच्छा ते काय आहे ते कशासाठी आहे ते हे ते उचललेलं हे हां अच्छा कळस हा मकुडचे घ्या चालतंय तुमच्याकडे देवाचं सामान भरपूर आहे बाबा हा आहे की हो. आहे ना भरपूर आहे तांब्या हे भरपूर आहे देवाचं सामान भरपूर आहे मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे डबे पण इकडे पाहायला मिळतील हा मित्रांनो हे होतं कोकणर यात्रेमधील भांड्यांचं मार्केट ज्यामध्ये आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत भांडी बघितली आणि ही भांडी आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरली जातात त्याच प्रकारची भांडी इकडे मिळतात यात्रेत लोकांना भांडी घेण्याची खूप इच्छा असते कारण त्यांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ह्या ठिकाणी तुम्हाला देवाच्या मूर्त्या वेगवेगळ्या स्वरूपात भेटतील मोठ्या समया आहेत शिवाय देवीच्या मूर्त्या आहेत हे बघा छोट्या छोट्या काय घेत आहे मावशी नाही घेत आहे बघताय भैया 40ला द्या छोटे तर आहे मनीष भागानगरे हां गेले माझे मी जसं आता मला कळतंय तसं मी कोकणनूरला येतोय ही आमची कुलदैवता तिच्यापासून आम्हाला भरपूर काही मिळालंय हां तिची सेवा अशीच अखंड राहू हीच देवी चरणी आमची प्रार्थना बरं हे काय घ्यायला आलेलं आता तुम्ही ही आता परडी आहे अच्छा परडी आहे हा. आणि हे आहे परडी आणि टोपले घेतले टोपली घेतली आहे. आता परडी घेणार आहात हा. दरवर्षी आम्ही चेंज करतो घरी घेऊन जातो बरं बरं धन्यवाद धन्यवाद चला मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला टोपली आणि परड्या ह्या दोन्ही इकडे पाहायला मिळतील कसं आहे हे टोपलं 180 180 रुपयाला काका कसं दिलं हे काय म्हणता त्याला काय आहे सूप आहे 200 रुपये एक आणि हे परसराम परडी ते कसं आहे 100 रुपयाला आहे मित्रांनो ही परडी गेली आहे
जय श्रीराम. मित्रांनो, ह्या यात्रेमध्ये जशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते त्या यात्रेमध्ये खाण्यापिण्याच्या दुकानाबरोबर प्रसादाची दुकानंही आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण हा प्रसादाची दुकानाशिवाय मंदिराचा परिसर हा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर सुरुवात करूया प्रसादाच्या दुकानापासून. आणि हे एक दुकान आहे आपल्यासमोर. काका आहेत. प्रसादाचं आम्हाला जरा ओळख करून दे, काय काय कसं कसं आहे, त्याला काय म्हणतात? त्याला फरसाणा म्हणतात साहेब. फरसाणा सगळं मिक्स येते. हां. हे बेळगाव चुरमुरा म्हणतात त्याला. बेळगाव चिरमुरा. बेळगाव चुरमुरा. हा, बेळगाव चिरमुरा. त्याला कोल्हापुरी चुरमुरा म्हणतात. ओके. बडांग चुरमुरा. बड्यान चिरमुरा. हां. हा, आणि सगळं A1 क्वालिटीचं. सांगत जा तू एक 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 हे काय. कांड्या अच्छा. बतासो. कांद्या बतासो. हा कांड्या. हा. ही तिळगुळ. तिळगुळ. ही बतासो. हा. ही खारे बुंदे. हा. आणि माझं नाव विजय. विजय. हा. ओके साहेब. पुढे काय अजून? हे बघ इकडे हे. ही काटा आहे साहेब. नाही काटा आम्हाला माहिती आहे रे. ते हे हा? कलर बर्फी आहे साहेब. कलर बर्फी. क्वालिटी एक नंबरची क्वालिटी. आणि ही घ्या. पोरांना त्रास बेस होत नाही. हा. खाल्लं का नाही एक नंबर. पोरांना गळा बिळा पकडतं का नाही, एकदा खाल्लं का नाही ते डॉक्टरकडे जायचंच नाही. बर. त्याच्यात प्युअर काळा गुळ मिसळून सगळं केलेलं काय आहे. म्हणतात त्याला? हे गोडेशेव म्हणतात त्याला. गोडेश्वर. हा. बरं, कसं देत आहे मिक्स? कसं असतं हे? तुझं माप दाखव जरा. मापामध्ये काय कसं? ही 10 रुपयाला माप साहेब. 10 रुपये माप. ही 20 रुपये माप. 20 रुपये माप. हा. हा. अच्छा. असं आहे बघा. हे 10 रुपये आणि हे 20 रुपये. 20 रुपये. आणि पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं असेल तर कसं असतं ते? 50 रुपयाचं पुढं असतंय. 100 रुपयाचं पुढं असतंय. हा. 200चं असतंय. तुम्हाला किती पाहिजे तेवढं देतो आम्ही. दे. होलसेल दुकानदार आहे. कमी बरं. रेटनं लावूया. बर बर बर. ठीक आहे. थँक्यू. ओके साहेब. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, हे बघा इकडे तुम्हाला अशी वेगळी दुकानं पाहायला भेटतील. आणि ह्या साईडला तुम्हाला ही अशी हळदी कुंकू ह्याची दुकानं पाहायला मिळतील. वेगळी अशी स्वच्छता पण आहे खूप छानशी. ह्या वर्षी खूप वेगळं सिस्टमने यात्रा भरली. ही सर्व लाईन तुम्हाला प्रसादाची लाईन मिळेल. ह्या मंदिराच्या जवळ आहे. दुसरी एक लाईन आहे ती आपण तुम्हाला आता दाखवतोय. मंदिराच्या ह्याच दोन्ही साईडला तुम्हाला प्रसादाची दुकानं भेटतील. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा चिरमुरे असतात. 2 टाईपचे ते तो या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. आता आपण जात आहोत मंदिराकडे. चला मंदिराकडे जाऊया.
मित्रांनो आज लास्ट दिवस आणि आजच्या दिवशी बाजारामध्ये शॉपिंग करायला बघा गर्दी भरपूर आहे. काल आपण शूट केलं होतं. आज बघा काय घेतलं दाखव. अरे वा छान आहे मस्त. घे